ते लग्न ठरल्याप्रमाणे होईल हा दयागुण गोपाळ कृष्णाचा शब्द आहे. चला, निर्धास्त रहा. नक्की हवे तुम्हाला न्याय देण्याचं कार्य अखेर ज्या नाट्याची सुरुवात झाली, ज्या नाट्याची खरी गरज मला होती, तेच घडलं जातंय. अर्थात ते घडलंय ते का? तर या विश्वचराचरा काही त्या गोष्टी देवतांना घडवायच्या ज्यावेळी असतात त्यावेळी वाईट प्रवृत्ती निर्माण व्हायला हवी आहे. आणि वाईट प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत आम्हाला आमची लीला जगासमोर दाखवता येत नाहीये. अर्थात नक्कीच दिलेला शब्द पूर्ण करणं एक नाट्यप्रेमी राणा रसाने यांच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या कलेचा बहुमान करून लाखोंचं बसले. नाट्यप्रेमी राणा रसाने यांचा आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे नाट्यप्रेमी बिग बॉस यांनी आमच्या कलेचा बहुमान करून लाखोंचं बसले. नाट्यप्रेमी बिग बॉस यांचे आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. या वर्षी विवाहाची सिद्धता करणार आहोत. यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं पारितोषिक दिलंय. नाट्यप्रेमी आणि तुमच्या आभार वंदन करून त्याचा स्वीकार. यायला थोडी घाई केलं. लग्न उद्या लग्न उद्या पहिल्यांदा या लग्न ठरवलं, मुहूर्त ठरला गेला, तुम्हीच सांगितलं. तुझ्या पुत्राचं लग्न ठरलं. बोला अरे लग्न ठरलं पण वधू कुठं आहे? वधू कुठं आहे? वधू राज्याला विचार. तिच्याशी तुझ्या पुत्राचं लग्न तू ठरवणार आहे. तीच कन्या आणि त्या कन्येचं अपहरण झालंय. राजा अमीरा उन्मत्त झालाय आणि त्या कन्येचं अपहरण केलेलं आहे. त्याला आंदोलन केलंय. मुनिवर या वैराग्याच्या मुखातील शब्द आहेत. माझ्या होणाऱ्या पुरुषाचा मुक्तता करीनच करी. नमांचा संपूर्ण कपिकुळाचा सर्वच केला. आपल्या पूज्याने पवित्र अशा पदकमली भृगुयाचा सविनयी प्रणाम. गुरु ईश्वर कांतमाय गुरु विराजकी थोर काय गुरुर विष्णु ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक दशावतारी नाट्यप्रेमी सन्मान्य श्रीमान बिग बॉस याचकडून आमच्या कलावंताचा गौरवकडे लाखमालाचा पाठिष्कर सन्मान्य दशावतारी नाट्यप्रेमी बिग बॉस याचे मनपूर्वक आभार मानून या भाषेचा आनंदाने सुद्धा त्याचप्रमाणे हर्ष धुरी आणि स्वरा धुरी राहणार मधुरा याचकडून आमच्या कलावंताचा गौरवकडे लाखमालाचा 200 रुपयाचा पाठिष्कर हर्षद धुरी आणि स्वरा धुरी याचे मनपूर्वक आभार मानून या भाषेचा आनंदाने सुद्धा त्याचप्रमाणे एक दशावतारी नाट्यप्रेमी सन्मान श्रीमान आर्यन परब राहणार भलाबोल याचकडून आमच्या कलावंताचा गौरवकडे लाखमालाचा पाठिष्कर आर्यन परब याचे मनपूर्वक आभार मानून या भाषेचा आनंदाने स्वीकार. आपल्यापर्यंत आपला पुत्र येतोय का आणि या स्थानाचा त्याग करून आपण कुठं निघाला तरी कुठं याला सुद्धा कारण आहे. प्रभू अरे विवाह योग्य तू झालाय आणि म्हणून तुझा विवाह या तुझ्या बापानं पूर्ण निश्चिता तयार केलेली आहे आणि त्या तुझ्या विवाहाची सिद्धता आम्ही केलेली असताना आई म्हणाली ज्याच्याशी तुझा विवाह मी ठरवला तीच कन्या आणि त्या कन्येचा अपमान कोणीतरी केलेला आहे.
चौर्य कर्म केलं. चौर्य कर्म केलं. आणि वधू कोण? वधू कोण? अलकावती नरेश, या राजकर्त्याची कन्या आणि तिच्याशी आम्ही तुझा विवाह पूर्ण निश्चित केलेला होता. अलकावती नरेश, राजा ऋतुध्वज यांची कन्या ऋतुमती होती का? प्रताप, काय ते? ज्या व्यक्तीबद्दल आपण वाच्यता करता, हा? ज्या स्त्री सोबत तुम्ही माझं लग्न ठरविलात, तिच्याने माझी ग्रंथी का आत्ताच कुठेतरी झाली. म्हणजे याच्यापूर्वी तुमची भेट झाली आहे. अवकाशातनं गमन करत असताना त्या ऋतुमतीवर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. धावा वाचवा आद्य स्वर पडले. स्वराच्या अनुरागानं मृगयाचा आगमन झाला. शब्दाला शब्दावर लागला. रूपांतर संघर्षात. अखेर त्या व्यक्तीनं त्या पल्लवाला हात घालण्याचा प्रयत्न केला. किष्किंधा नरेश, राजा अमिराव शिदेवाला सांगला, पुत्रा, तुझा आणि त्याचा संघर्ष झाला. त्या संघर्षात त्याला पलायन केलं, त्याला डाव साधलंय. अरे त्याला त्या कन्याचं अपहरण केलंय. आणि त्या कन्याची मुक्तता हा याच्यापुढे तुला करायचे. मुक्तता झाल्यासारखी नव्याचं संपूर्ण कपिकुळाचं सर्वनाश तुला करायच्या प्रतिज्ञा मी केली. आज आपण प्रतिज्ञा केलं. ज्या स्त्रीसोबत माझं लग्न ठरलं, तिचा चौर्य कर्म जर अमिरावानं केला असेल, आपली प्रतिज्ञा म्हणजे माझी प्रतिज्ञा, आपले शब्द म्हणजे माझे शब्द झाले. पित्याचे शब्द पूर्ण करणं हे पुत्राचं आद्य कर्तव्य आहे का? जर सहजासहजी मुक्तता झाली तर ठीक, न झाल्यास संपूर्ण कपिकुलाची दाढादाढ उडेल. माझा पुत्र गेला. मला खेळ मागा येणार नाही. पण तरी सुद्धा त्या कपिकुळाचा सर्वनाश करण्यासाठी आणि हे काय घडतंय? ते तुझं थांबणार आहे. पण ते दृश्य अदृश्य रूपाला पाहण्यासाठी ह्या प्रीतीच्या अमृतधारा जय गोपाल संसार रथाचे मागदुरे हाती धरू रथमी हातीले पती चरणासी निवेदन खरोखर आई बाबांच्या जवळचा लहानाची मोठी झाली योग्य व येतात त्यांनी माझा विवाह दोरकेच्या ठिकाणी करून दिला खरोखरच लहानपणापासून एक निष्ठेने गोपाल कृष्णाची भक्ती केली तर नंतर त्यांच्याशी माझा विवाह झाला आणि म्हणून या द्वारकेच्या ठिकाणी कशाची मला दुःखता नाही सारे सुख माझ्या चरणाशी लोटांगण घेते आणि म्हणून एक सारखी आनंदाने हर्षवरीत या द्वारकेच्या ठिकाणी मी नाचते आज तो संदेश मिळाला स्वामी माझ्या मागे येणार म्हणून माझा सारा मान सजविला अक्षरांचे सरे मोतिकांच्या रांगोळ्या आणि वंचित शृंगार कोणासाठी असेल तर स्वामींच्या स्वागतासाठी स्वामी आज मागे येणार म्हणून एक सारखी मार्ग प्रतीक्षा करते एक सारखा जीव खरोखर उदार झालाय आणि म्हणून या अवघिरी घडलेल्या मनाचं शांतवन करा ना स्वामी
किती उदास जीव झाला. वाट पाहणारी माझी रुक्मिणी जोपर्यंत कृष्णाचं आगमन होत नाही तोपर्यंत कधीही मनाला स्थिरता नाही तुझ्या. आणि म्हणूनच या कृष्णाची पावलं तुझ्यापर्यंत वळली गेली. आणि म्हणूनच तर एकसारखी मी हर्षवर्धित झाले. आणि त्याहीपेक्षा मी आनंदित काय माहिती का? तुला न्याय इतरही माझ्या बायका आहेत, पण माझ्या सर्व बायका आता माझं खरं प्रेम कोणावरच आहे. 16,108 बायका, त्यांचं सर्व प्रेम कोणावर? या माझ्या लाडक्या रुक्मिणीवर आहे. माझा जीव या लाडक्या रुक्मिणीकडे एकला सांगतोय. इतर बायकांच्या मागे जरी मी गेलो ना तरी असं वाटतंय कधी तिथून बाहेर पडावं. आणि या तुझ्या मागे मात्र आल्यावर मनमुराद आनंद मिळाला जातोय. आणि म्हणून पाहिलं ना या महालाच्या वारी जेवढे आमचे पावलं सारा महाल शृंगारला गेला. एवढंच नाही तर म्हणजे काही सजवण्याचं कार्य तुझ्याकडे घडलं गेलं. आणि म्हणून तुझं मन आनंदित पण स्वामी काय ते? माझ्या मनाच्या ठिकाणी काय झालं? खंत वाटते. खंत तुझ्या मनात? अगं ती खंत कोणती असेल? खंत आहे, हा घाबरू नकोस. मी येईन ना तुझा पाठीराखा. सांगायला पण भीती वाटते. कोणत्या शब्दात सांगून काही कळतच नाही. हे रुक्मिणी, हा. अगं निसंकोच मनानं सांग. कारण आतापर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर मी केव्हा गेली नाही. पण आज आमच्या मनाच्या ठिकाणी एक इच्छा निर्माण झाली. इच्छा? अगं वेडे, आणि ती तुम्ही पूर्ण करावी. अगं प्रत्येक तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचं कार्य या कृष्णानं केलं. मग असं असताना का मनात खंत धरली आहे? अगं वाटेल ती इच्छा असू दे, सांग ना काय वाटतं. आनंदाचा निरोप असेल. तुला काही पैठणी हवी का आणखी? नको दागदागिने हवेत का? काही पद्धत- अगं प्रतिभान अष्टवान सुवर्ण निर्माण होताय, काय कशाची कमतरता नाही या बाबतीत. मग या माझ्या लाडक्या राणीला काय हवंय? ते अरण्याच्या ठिकाणी वनं जेव्हा पाण्याची इच्छा निर्माण झाली. काय म्हणाली? अरण्याच्या ठिकाणी हे रुक्मिणी, मला वाटलं तुला काहीतरी वेगळं हवंय, पण आज तुला जिज्ञासा निर्माण झाली. अरण्याचा मार्ग पत्करावा, अरण्यात मनोरंजन करावं. रुक्मिणी, इच्छा वाईट, पण एक लक्षात घे, ही इच्छा आज तुझी पूर्ण होणे नाही. का म्हणतो आम्ही? आज तुझ्या इच्छेची पूर्तता हा कृष्ण तरी करू शकत नाहीये. आजपर्यंत तुमच्याजवळ मी कोणती इच्छा प्रदर्शित केली नाही. म्हणूनच आजच्या दिनी फक्त मला जाण्यासाठी अगं परवानगी आहे. म्हणूनच सांगतोय ना, काय? माझ्या दृष्टीनं स्वामी, आज या द्वारकेतून तू बाहेर जाणं हेच अयोग्य आहे. म्हणून मला जायचंय ते आजच्या ठिकाणी. अगं ही तुझी इच्छा नंतर कधीतरी पूर्ण केली नाही. मला आजच्या दिनी
काय रुक्मिणी लक्षात ठेव काय ते? नको तो हट्ट कामाचा नाहीये स्वामी आणि ज्या कृष्णाच्या आज्ञेने बाबाला सकाळी तुझ्याकडे मी घाललंय हो याच्या त्या कृष्णाच्या इच्छेचा अनादर कधीही करू नये म्हणून सांगतोय आज स्वामी ही तुझी हे इच्छा बघा लक्षात ठेव काय ते अजूनपर्यंत स्वामी म्हणते म्हणजे जर तुम्ही मला पाठवत नसाल तर स्वामीला स्वामी सुद्धा म्हणणार रुक्मिणी! माझी इच्छा पूर्ण व्हायला हवी. काय म्हणाली माझी इच्छा पूर्ण व्हायला तुझी इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे आजपर्यंत मला सांगा हो, काय? कोणती तुमच्या गावाने इच्छा प्रदर्शित केली होती का मग असं असताना आजच्या दिनी मला आनंदाच्या ठिकाणी मला जेव्हा पाहण्यासाठी जावं मग तुम्ही का नकार देता यालाही कारण आहे म्हणूनच सांगितले ना सर्व गोष्टीचा विचार करूनच कृष्ण निर्णय देत असतोय ती काय म्हणाली ही तुझी जर इच्छा पूर्ण झाली नाही हा, जर तुम्ही नाही करत असाल, तर मी स्वतः निघून जाईन. रुक्मिणी एक लक्षात ठेव आणि या जगात हा, कुठल्याही पत्नीनं नवऱ्याची आज्ञा अमान्य करायची नसते कळतंय मला आणि आज्ञा अमान्य करून ती सहज बोलून जाते पण आज मला इच्छा निर्माण झाली त्याची पूर्तता होणे योग्य आहे तुला का? जरी इच्छा निर्माण झाली हा, या तुझ्या इच्छेला दुजोरा देण्याचं कार्य कृष्ण तरी हात करणार नाहीये आणि एक सूचना करतोय उगा नको तो हट्ट धरतो शांत राहा विचार हो, मी जाणार म्हणजे जाणार. मला जायचं नाही आजच्या दिवशी. मनाचा निर्णय हो, ठाम निर्णय केला. मग ती जर बायको नवऱ्याचं ऐकत नसेल तर ठाम. अशा बायकोची सुद्धा मला गरज नाहीये काय म्हणता आणि तुम्ही? तुला सांगतोय जर एवढ्या रागाने गेली आणि माझा शब्द अमान्य करून गेली नाही स्वामी, इच्छा आता तुमचा करण्याची वेळ ऐकणार आली. नाही. माझ्या मनात इच्छा निर्माण झाली त्याची पूर्तता करणार म्हणजे करणार. एवढा हट्ट हो ना? एवढी हट्टाला बनली नाही, जाणार म्हणजे तू जाणार. जाणार हो, जाणार मग नाही. जर तुला तुझ्या इच्छेने जायचं असेल तर अशा बायकोची गरज कृष्णाला नाही जाऊ शकतेस तू आणि तुझी गरजही नाही आता स्वामी लक्षात ठेवा, ही पहा मी निघाले. जा. स्वामी म्हणते, मी थांबवणार नाहीये आणि रुक्मिणी अजूनही सांगतोय पश्चाताप माझी होईल इच्छा पूर्ण होणे हे योग्य आहे. काय? माझी इच्छा पूर्ण होणे हे योग्य आहे. त्याचं जाणार. मी अरण्याच्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. एवढी जर हट्टाला तू हट्टाची नाही झाली इंद्रात कृष्णाचा शब्द अमान्य करून तुला आनंद द्यायचा असेल, हुशार जा. पण गेल्यानंतर मला मात्र बोलू नको तुझी जबाबदार तू आहे हे लक्षात ठेव लक्षात ठेवा, स्वामी निघाले मी. स्वामी जाते आहे, स्वामी जाते आहे. मी माझ्याशी न भांडणारी माझ्या शब्दाचा अनादर न करणारी ही रुक्मिणी रागाच्या भरारीतून गेलीये पण रुक्मिणी तू इथून जाणं हेच रास्त होतं आणि म्हणून तुम्हाला केशवा, माधवा.
द्वारकेच्या ठिकाणी वास्तव्य असताना रुक्मिणीच्या महाली कृष्ण आला आणि असंही असताना रवळात तुझी पावलं इथं वळली गेली. सर्वधाम शक्ती तू आहेस. युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करून प्रत्येक युगात प्रत्येक वेगवेगळा अवतार धारण करून साऱ्या भक्तांना संकट मुक्त करण्याचं आश्वासन ज्यावेळी तू आयुष्याला दिलं त्या क्षणापासून आज मी तिथं ते कार्य यथासांग तू पार पाडते. पण तेव्हा मी इथं आलो तो का माहिती का? काल सहज नव्हे, मग केवळ तुझं दर्शन व्हावं या अपेक्षेने नव्हे, मग एक थोर उद्देश उगासी बाळगून मी तुझ्यापर्यंत आलोय. घडले असाध्य वर्तमान तुझ्यापर्यंत कथन करावं जेणेकरून पुढे येणारं अरिष्ट दूर व्हावं आणि किंबहुना ते अरिष्ट टळलं जावं म्हणून माझी पावलं इथपर्यंत पहिली गेली. म्हणजे असं नेमकं काय घडले जाते? तेव्हा गरुडानं प्रतिज्ञा केली आहे, महाभयंकर प्रतिज्ञा. आणि ती कोणती असेल तर कपी कुळाचा संहार. सांग ना जा. ही प्रतिज्ञा कोणी माझ्या गरुडानं केली? आणि म्हणूनच माझी पावलं इथपर्यंत वळली. अरे पण ज्या गरुडानं ही प्रतिज्ञा करण्यामागचा हेतू, याला कारण आहे असा काय अपराध झाला गेला कुणाकरवी? गरुड पुत्र याचा विवाह ठरला गेला आणि तो विवाह कोणता असेल तर किष्किंधा नरेश हा मध्यंतरी आला आणि तो विवाह त्याला होऊ दिला नाही. दादा, म्हणजे ज्या माझ्या भक्तानं माझ्याकडे येऊन न्याय मागितला गेला, तो ज्या माझ्या भक्ताची कन्या त्याची कन्या त्याला जबरदस्तीने घेऊन गेली, तोच किष्किंधा आणि हे दृश्य नरेश गरुडाला कळल्यावर गरुडानं महाभयंकर प्रतिज्ञा केली. पण देवा तसं जर का घडलं कपी कुळाचा संहार जर का त्याच्या हातून घडणार असेल आणि हा जर का प्रसंग निर्माण व्हायला हवा असेल तर देवा महाभयंकर संकट निर्माण होणार आहे. तर देवा तुला वेळोवेळी सहकार्य किंवा रामावतारात ज्या सख्या हनुमंताला सहकार्य केलं अर्थात कपी कुळाचा स्वाभिमान सख्या हनुमंताला सुद्धा आहे. मध्यंतरी सखा हनुमंत येईल आणि तुला ज्ञातच आहे सखा हनुमंत वज्रदेय आहे. अर्थात त्याचा आणि गरुडाचा जर का संघर्ष झाला तर गरुडाचं काही खरं नाही. दादा, रास्त बोललात. आणि म्हणून एखादा अपराध करावा पण रागाच्या भराच्या गरुडाने प्रतिज्ञा केली, अखिल कपिली सैन्याचा किंवा कपिल कुलाचा शेवट करेल. नाही म्हटलं तरी माझा भक्त सखा हनुमंत त्या कुलातील आहे आणि आपल्या कुलरक्षणासाठी निश्चित होणार आहे. जर त्यानं गरुडाचा मार्ग रोखिला तर नक्कीच काहीतरी अघटित घडलं तर जाणार. वेळेस घडू नये याच्यासाठी हे अघटित घडू नये म्हणून ही पावलं वळली. माझी पावलं वळली. मग नारदा, चिंता नसावी. अरे या विश्वाचा सूत्रधार म्हणून तुझ्या समोर उभा आहे. नक्कीच हे घडलं जाणार, ते विचित्रच घडलं जाणार आहे. पण जरी विचित्र घडलं तरी याच्यातून चांगला मार्ग काढून माझ्या लाडक्या गरुडासाठी नक्कीच स्वामींची इच्छा नसताना सुद्धा मी त्या अरण्याच्या ठिकाणी आली खरी. खरोखरच मनात दडलेली इच्छा परिपूर्ण करावी हे जोगले. अरे बाबरे, चारही बाजूने एकसारखं निरीक्षण केलं असेल ना तर या एका मागोमाग दिसणाऱ्या पर्वतांना आणि त्यांच्याजवळ जर का पाहिलं असेल ते भले मोठे वृक्ष, त्या वृक्षांना वेष्टन घालून बसणाऱ्या त्या वृक्षवेली, त्या वेलींना आलेली पुष्प, त्या पुष्पांचा सुटलेला सुगंध खरोखर अगदी मनाच्या ठिकाणी दरवळतोय करा. अगं बाई, वा वा, थोडं आवाज करीत जाणारा जरा, हो ना, दूर दूर वाढे जरा, पंख पसरून नाचून बोलतो. फळा फुलांनी वर्ण आसमत होतात, वसंत ठरला सर्व त्याला त्याला. नागरिकांनी लागून जावं, कधीतरी तुला ठेवावं आणि आपण आपल्या मनाचं समाधान करावं. अगं बाई, खरोखर या पाण्याच्या पाणी, त्या हिरव्यागार जीवनात केलं तर त्याला करूनच पाहूया.
अगं काय करावं काहीच कळेनासं झालंय काहीच कळेनासं झालंय कसं कळेना सांगू कुणाला. हो ना काय करावं काहीच कळेनासं झालंय कसं कळेना सांगू कुणाला. आनंदात किती झाला आनंदात किती पण नाही जास्त वेळ न थांबता लवकरात लवकर आणि माझा मार्ग का चुकला? अरे बोलावं तर वाटत नाही वाट पाहतच राहावं. काय म्हणावं असं याला? काय योग आहे ज्या अपेक्षेनं तिला नेला अपेक्षा अर्धवर इथं तरी इच्छा पूर्ण होती काय असं काय ठीक आहे ना. हो सर्व ठीक आहे पण मला सांगा माझा मार्ग का चुकला आपण? निघाला होता एका कर्तव्यासाठी. हा किष्किंधा नगरी हेमदास साम्राज्य आहे. आम्ही रामाचं नाव पण काय हो तुमचं नाव काय. आमचं नाव हो आमचं नाव द्वारकेच्या ठिकाणी वास्तव्य करणारे गोपाळ कृष्ण यांची भार्या रुक्मिणी अशी माझ्या देहाला शोधते. गोपाल कृष्ण हा फार बरं झालं. काय ते? तुम्ही कोण कुणाचा हा विषय बाजूला राहू. हा तुम्ही मला आवडला हा विषय महत्वाचा. एक लक्षात ठेवा मी लग्न झालेली स्त्री आहे. तुम्ही किती जरी अट्टहास केला तरी ही तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. तुम्ही मला आवडला खरं तर धन्यवाद देते पण मला लवकरात लवकर जायचं हो जाऊ दिलं तर जाणार. म्हणजे ऐका काय ते? स्वसंमतीनं तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या किष्किंध्यापर्यंत यावं लागेल. काय सांगता? अविराम, ही तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आणि समज काय ते? तुझी इच्छा नाही पण मी तुला सक्तीने नेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही किती जरी अट्टहास केला तरी तुमच्यासोबत मी येणार नाही. ही रुक्मिणी म्हणजे कोणी सामान्य नव्हे. अजूनही विचार करा. मार्ग बदलायला चालले वाईट. विचार बदलणार नाही. अविराम असते. ठरला तर ठरलो. काय ते? तुला नेणार म्हणजे नेणार. हे तर माझ्या देवाला जर का कळलं असेल ना, तर तुमचं काही खरं नाही. आणि म्हणून सांगते, माझा मार्ग सोडा. हे जावं मला त्याला कळायला हवं म्हणून हे करतोय. नाही, अविराम माझा मार्ग सोडा म्हणते. सोडणार नाही. अविराम म्हणते. या
तुझ्या पवित्र आणि पूजजणी या सगळ्या हनुमंताचा साष्टांग देवा मातृ इच्छा आणि पितृराजा परिपूर्णतेसाठी सारा वैभवाचा तू त्याग केलास आणि वनवासाचा मार्ग केलास आणि त्याच वनवासात असताना तेव्हा पंपा सरोवराच्या ठाई तुझी माझी भेट झाली. त्या क्षणी तुझ्या देहाचं अवलोकन मी केलं आणि चिंताग्रस्त तू होतास. सहज प्रश्न केला, सहज देवा कोणाचं मत संकट निर्माण झालं. त्याच वेळी माझ्या देवाच्या मुखामध्ये शब्द बाहेर पडले, माईचा चौरे कर्म, माईचा चौरे कर्म. कुणी महाभागाला माईचा चौरे कर्म केलं हे शब्द माझ्या कानी पडतात. काय पायात चहा जाऊन बसण्याला गेली. चहाचाही विलंबना करता आकाशात उड्डाण केलं, माईचा शोधही घेतला. पण माझ्या देवाला दिलेला शब्द ज्या वेळी या तुझ्या देवाचं तुला दर्शन असेल त्या वेळा सेतुबंध रामेश्वरी माझ्या ध्यानाचा चिंता राणा नागरदास याकडून बहुमांस पारितोषिक आहे. त्यांचे तुमचे आभार मानून गुणाला वंदन करून माऊलीला वंदन करून त्याचा स्वीकार करा. या
वसुंध रामेश्वरी माझी पावलं वळली आणि सख्या हनुमंताकडे पाहतोय तर काय प्रभूच्या नामात निमग्न आहे त्याचा ध्यानाचं विसर्जन करण्यासाठी त्याच्या प्रभूच्या नामात आपणही निमग्न व्हावं हे दिष्ट हो तर खूपच वेळा मी मेलो नाही ना तुला म्हणू मी देणारच नाही. अरे माझा बंधू तू आहेस. ही प्रेमाची भेट ही थेट यमाची भेट असा भेटणार याच्यामुळे परत भेटू नको. समाधान झालेलं नाही. काय अजून हवी आहे. कुणाला आहे? प्रेमाची भेट. तुला भेट नको. प्रेम संपलं की काय? एकदा भेट झाली तेवढी पुरे. नारळा परत पुन्हा नारळ दिसणार नाही. संभ्रम या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत तू आलास. माझ्या ध्यानाचा विसर्जन सुद्धा केलास. याच्या मनासी का मला कारण आहे. हे सख्या हनुमंता असरी भजनी झालेली स्वप्ने चिंतनी परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी या देवाचा शंकाच नाही. रामेश्वरी हा तू परमेश्वराच्या ध्यानात निमग्न आहे. माझ्या प्रभाच्या नमस्पणात पण असं जरी झालं तरी सुद्धा काय ते? ज्या कपी कुलात तुझा जन्म झाला हा. त्या कपी कुलावर मुखातील शब्द मुखाला देव. माझ्या कविकुलावर संकट निर्माण करणारी पाचवी शक्ती या विश्वाच्या काही जन्माला आली नाही आणि यदा कदाचित जन्माला आली असेल त्याच्या सातारावर पडणार सगळ्या हनुमंताचा मानवी नाव आहे. तुझा गैरसमज. मग अशी शक्ती निर्माण झाली आहे. नाव सांग. किंबहुना तुझ्या अगदी ओळखीची आणि परिचयाची आहे. माझ्या ओळखीच्या आणि परिचयाची दुसरी तिसरी कुणी नाही. हा. फक्त तुझ्या नाव सांग. ओळखीचा हा. तुझ्या जीवाभावाचा पण आज त्याला घरघर प्रतिज्ञा केली आहे. माझ्या जीवाभावाचा हा. माझ्या ओळखीतला म्हणजे आपल्यातला दुसरा तिसरा कुणी नसून कोण आहे तो? वैनदेव. काय म्हणाला? त्या वैनदेवाला प्रतिज्ञा केली. सारा कपी कुलाचा संहार करणार. जोपर्यंत विश्वाचा टाया सका हनुमंत आहे तोपर्यंत कपिकुळाच्या केसाला सारखा हा सका हनुमंत राहू देणार नाही. मग सांग सध्या हनुमंता काय करशील? मग नारदा काया
जन्मी मी पाप केलं होतं, पण त्या जन्माची शिक्षा या जन्मी देण्यासाठी तत्पर होतो. मला माझी काळजी नाही रे वाटत देवा, पण माझ्या जन्मदात्यावर कोणती परिस्थिती आली असेल नाही. परमेश्वरा, तुला सुद्धा तुझी ठरवून काय उपयोग? जे लिहिलं भाडी ते लिहिल ना कलाकाळी. नशिबात असलेले घडल्याशिवाय राहणार, पण माझ्या जीवनात असा प्रसंग का निर्माण होतो काहीच कळत नाही भगवंता, काहीच कळत नाही. काय होई का कळेना दया माझे का भरे. क्षमा करा. नाही म्हणून सांगते, ज्ञानेश्वर, मारावं लागेल, मारावं लागेल. शुद्ध नाट्यरसिक, एक दशावतारी नाट्यप्रेमी आमचे स्नेही आमच्या इथं येतात. याचकडून आमच्या कलावंताच्या गौरवकडे लाखोला 500 रुपयाचे पारितोषिक आहे. एक दशावतारी नाट्यप्रेमी यांचे मनपूर्वक आभार मानून कष्टाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे उर्मी धुरी, स्मिता गवत, संजू परब, दिलीप गवत, बिग बॉस राहणार गोवा यानं माझ्या अल्पशा कलेचा गणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. गणरायाला वंदन करून, माऊलीला वंदन करून, माऊली दशावतार नाट्य मंडळ कोणशी याच्या वतीनं मी भविष्याचा आनंद स्वीकार करतो. त्याचप्रमाणे नाट्यस्कोर दिलीप गवस, श्रीयुत दिलीप गवस यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बोबडचं पारितोषिक. त्यांचे तुमचे आभार मानून माऊली दशावतार नाट्यमंडळ कोणशी यांच्या वतीने या भविष्याचा स्वीकार आणि श्रीयुत दिलीप गवस यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे भरत गवत यानंही माझ्या अल्पशा कलेचा गणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. करुणापुत्रा, फार वेळा झाला इथं. एक वेळा पूर्ण राहिलेली इच्छा तुझा प्रवाह करून पूर्ण कर. यांची मुक्तता जर केली नसती, नाही. पुढे नाही होणे युद्धाला प्रारंभ. आठवणी
होणे मुक्तता जर होत नसेल तर तुझ्या सही संपूर्ण जगविश्वाचा वचून सदैव आशीर्वाद तुमच्या मागे चिंता नसावी नाट्यच करू कैलासवासी शंकर नाईक राहणार भालावल यांच्या स्मरणार्थ उल्हास नाईक यांच्याकडून माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपयाने पारितोषिक आहे. कैलासवासी शंकर नाईक यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो. देव गोपाळ कृष्ण हा, तू आणि इथं यालाही कारण आहे. ज्या माझ्या भक्तांच्या बाबतीत कृत्य तुझ्याकडे मी घडलं जात आहे अर्थात त्याला पायबंद घालावा म्हणूनच या कृष्णाची पावलं इथपर्यंत वळली गेली. जगाचा देव तू नक्की विश्व तुला पालन करता म्हणतात. बरोबर आहे. यांचं रक्षण बाजूला हा, स्वतःचं पालन करणं तोही दड करेल. हा तर भ्रम आहे तुझ्यात. अरे विश्वाचा नटनटनी परमेश्वर तो पूर्ण ब्रह्म म्हणून या 8व्या अवतारात अवतीर्ण झालाय. जर अविचाराने वागला असेल तर पालन करणारा देव त्या अविचाराला शासनही करू शकतो. माझं काय होणार मी विचारच करत नाही आणि माझे विचार सोडणार नाही. आणि ते नवे विचार बदलले नसते तर तुझा सेवन करणार तुझ्या प्रवृत्तीत उभा राहिला.
देवा संभ्रम संभ्रम माझाही नमस्कार. आशीर्वाद नाटस्को कुणाल गवस यांनी कलेचा गरगोड लागलंच बाजूला कुणाल गवस यांचे मनप्रमाण पारदिकाचा आनंद स्वीकारल्याप्रमाणे तन्मय तानाजी माधव यांनी आमच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या गलावणाच्या गरगोड लागण्याचं 500 रुपयांचं वाटवलंय. तन्मय तानाजी माधव यांचे मनप्रमाण बक्षिसाचा आनंद स्वीकार. घनघोर युद्ध चालू असताना या युद्धात हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप करून सहज मनी प्रश्न उभा राहिला तुझ्या. मन संभ्रमित झालाय. संभ्रमित होऊ नकोस. हे जे चाललंय ते अविचाराला शासन चाललंय. देवा आणि काय शासन घडत असताना सगळ्या हनुमंता तू तरी मध्यंतरी येऊ नये हे ती या दयागन गोपालकृष्णाला वाटतंय. देवा सांप्रत तू माझा देव आहेस. नक्की. दुसरी गोष्ट कपी कुलात याचा जन्म झालाय. बरोबर. अर्थात या कपी कुलाचा संरक्षण करणं हे सुद्धा माझं भीत नव्हे का? नक्की संरक्षण कर. पण कपिकुलाचं संरक्षण करत असताना इतर जे आहेत ना त्यांचं रक्षण कर. याच्या भानगडीत पडू नको. देवा याच्या त्या संकटातून दूर करण्यासाठी जर प्रयत्न केला तर मात्र मी स्वस्थ राहणार नाहीये. याला शासने घडलं पाहिजे आणि ते शासन केल्याशिवाय कृष्ण इथून जाणार नाहीये. देवा मी मान्यच करतो पण तो माझा आहे. अर्थात त्याचा कपी कुलात जन्म झालाय. अर्थात तो माझा असल्या कारणानं आणि दुसरी गोष्ट त्याचा जन्म कपी कुलात झाल्या कारणानं त्याचं संरक्षण करणं हेच माझं मुली कर्तव्य आहे. सगळ्यांना म्हणता जर त्याचं रक्षण व्हावं यासाठी तुझी पावलं पाहिजे असती तर या क्षणी माझं ध्येय एकच आहे. माझ्या भक्तांचं रक्षण आणि भक्तांचं रक्षण करत असताना कुणी जरी आला असला तरी हा कृष्ण स्वस्थ राहणार नाहीये. मग देवा तू जर तुझा तत्व सोडवाशी तर देवाला देवाला म्हणा. देव आणि भक्त नातं तातेची जोडून स्वतःच्या कपी कुलाच्या संरक्षणासाठी हा सगळा हनुमंताच्या नेत्रासमोर उभा आहे. देवाने सोडवलं बेंजुलं नातं तोडत असेल तर या क्षणी माझा मी या क्षणी माझा कर्तव्य यासाठी होऊ नये. सद्गुरूच्या संगे हे काय चालवणार? हे चालवले ते योग्य चालवले. पण आणि हे कशासाठी? युद्ध हा संघर्ष का होता? कशासाठी? तुझी गरज होती. माझी गरज. तू जोपर्यंत येत नाही हा. तोपर्यंत याचा निर्णय लागला जाणार नाही. म्हणून याच्याशी मी संघर्ष केला होता. पण देवा आता तो निर्णय नक्कीच लागणार आहे. तुम्ही जर का असे भांडत राहिला देवाने भक्ताचा जर का ते निर्माण झालं तर विश्व नारायण जाणार आहे. सगळे देवा तरी झाले. अरे माझं ऐक, देवाचे पाय धर. हे नारायणा, पाय धरले असते पण केव्हा आमच्या कपी कुलाच्या सर्वनासाठी मी जे हाती शस्त्र घेतलं ते सहजासहजी ठेवण्यासाठी नव्हे. म्हणजे तू याच्या वतीनं तो आलाय. कसाही असू दे तो माझा आहे. तू याच्या वतीनं आलाय. हे, म्हणूनच म्हणालो ना, तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला निर्णय करता येणार नाही. सख्या हनुमंता, आता माझा एक तुला प्रश्न आहे. असा तू गोड सहज म्हणाला कुलाचा स्वाभिमान. जगात नक्कीच प्रत्येकाला कुलाचा स्वाभिमान असावा नाही असा त्याचा अर्थ नव्हे. पण
ज्यावेळी तो स्वाभिमान धरत असताना आपल्या कुलातील व्यक्ती काय आहे, आपल्या कुलातील व्यक्ती कशी वागताय याचा विचार करायला हवा. कारण तू कुलाच्या स्वाभिमानासाठी झटत होतास. पण मला एक सांग रे, काय ते कारण माझा 8वा अवतार, माझ्या राम अवतारात तुम्हाला साथ दिलीस, माझ्या राम अवतारात मला तू सहाय्य दिलात आणि चिरंजीव असल्यामुळे तू स्थिर राहिलात. मग सांग, ज्या 7व्या अवतारात ज्या दैव दर्शनाला तू कृतार्थ झालात आणि ज्यावेळी तुला कळलं की आपला दैव संकटात आहे, आपला दैव विवंचनेत उभा आहे, त्यावेळी तुला कळलं गेलं की सीताबाईची ज्या रावणानं हरण केलं, हे शब्द ऐकल्यावर तू काय म्हणालास आणि सुराला पेटलास तू काय रागा. बराच आग जाऊन मस्तकाला भिडली, क्षणाचाही विलंब न करता आकाशात उड्डाण केला आणि माईचा शोध घेतला. मग मला सांग, काय ते तरी जिला तू आई मानलीस, मग ज्या 7व्या अवतारात ज्यावेळी स्त्रीवर अधर्म घडला गेला, ज्यावेळी स्त्रीच्या चारित्र्याला कलंक लागला गेला, हे ऐकल्यावर तू सुडाला पेटत होता. त्रिवार सत्य आता या 8व्या अवतारात मी दैवत म्हणून नटलोय. मग या 8व्या अवतारात तर ज्या स्त्री आहे त्या पर्यायी माझे भक्त असू दे किंवा माझ्या भक्तिनी असू दे, तुला बहिणी समान आहे. देवा तू जे बोलतोय ते त्रिवार सत्य मग? पण झालं असं काय? नेमकं प्रकरण काय आहे ते मला अजून समजलेलं ते नाही. सांगतोय ना, जर त्या बहिणी प्रमाण आहेत आणि त्यांच्या जर चारित्र्यावर कुणी घाला घातला, तू काय करणार? कुणाची एवढी हिंमत, कुणाची होय ना? दुसरा तिसरा कोणी नाही. मग हे जे घडलं ते कुणामुळे आणि कशासाठी? अरे मारायचं तर हुशार मारा. अरे मारायचं अगोदर मेला होता असता बरं झालं असतं. हेही मला मान्य. गेला असतास. मी का केलं? का केलं? क्रोधात राहायचं डोपार करी, हा. 4 युगांची चौकडी. कृतयुग संपलं, संपलं. त्रेतायुग झालं, हा. द्वापारयुग आलो. दुपारी सुरू आहे. पण हा. त्रेतायुगामध्ये हम्म. प्रभू रामचंद्र हो. यांचा होता हा. माझे आजोबा वाली. हम्म. अखेरच्या क्षणी का त्यांना दर्शनाचा लाभ त्यांना झाला. बरोबर. माझे आजोबा सुग्रीव हा. अविरत त्यांची सेवा केली. बरोबर. तू माझ्या कुलातील ज्येष्ठ व्यक्ती, हम्म. तेव्हा सेवा केली तर आजही त्यांच्याच नामस्मरणात आहे. सत्य आहे. युग संपलं, हम्म. प्रभूचा अवतार संपला. बरोबर? त्रेतायुग संपलं. म्हणजे प्रभू मूर्तिमंत स्वरूप दाखवू शकत नाही. हम्म. हे तर बरोबर. बरोबर. पण माझी आशा आहे, काय? मला राम दर्शन हवं. एवढं मला कळतं. हा. स्वरूप दाखवू शकत नाही, अवतार संपला. पण कुठलाही देव स्वरूप न दाखवता रूप दाखवू शकतो. हो. मग त्या रूपाचं दर्शन मला हवं, म्हणून हिचं अपहरण केलं. ए! ही कोण? हे कळलं, हिचं अपहरण केलं का? नवविधा भक्ती आहे, त्यातील लवकरात लवकर देव जर प्रसन्न व्हायला हवा विरोध भक्ती. तर विरोध भक्ती, म्हणून मी विरोध भक्ती केली, देव दर्शनासाठी केली. म्हणलं हे तर सारं तू केलं. हो, हे देव दर्शनासाठी केलं. प्रभू रामचंद्राचं पण हा मार्ग चुकीचा आहे. काय करू यायलाच नाही. देवा आपल्याजवळ आता इलाज नाही. आहे ना माझ्याकडे तेव्हा पर्याय. ए! पण ज्या दर्शनासाठी हा. जेवढ्या वाईट गोष्टी यानं केल्या, ते केवळ एक दर्शन म्हणजे राम अवतार आणि तो संपला गेलाय. पण भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे विश्वाचा परब्रह्म अवतारलाय. अर्थात हे रामदर्शन अवतार. अरे राम तोची कृष्ण आणि कृष्ण तोची राम आणि उगाच रे बाबा आपलं भांडण. हे जे भांडण झालं ते उगाच नाही, याचं कारणही आहे. हे सर्व मीच घडविलं. पण का? कारण तुझ्या कर्मी ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या वाईट गोष्टीतूनही मला चांगलं निर्माण करायचं होतं. कारण त्या राम अवताराच्या तुझ्या मुलात जन्माला आलेने मला सहाय्य केलं. एवढंच नाही,
तर ते दर्शन घडलं ते तुला घडायला हवं. पण ते दर्शन घडवत असताना काहीतरी त्याला मर्यादा असते, काहीतरी त्याला वेळ असते. याच्यातून किती गोष्टी मला साध्य करायच्या होत्या माहिती आहे का? पहा, कारण ज्यावेळी माझा भक्त व माझं वाहन गरुड ज्या गरुडानं आपल्या मुलाचं लग्न ठरलं गेलं तो दिवसही ठरला. पण गरुडा जो दिवस ठरला होता त्या दिवशी लग्न होता नाही होतं. कारण ते जर घडलं असतं तर विपरीत यांच्या जीवनात घडलं असतं. ते घडू नये म्हणून तो दिवस घालवला. आता तो जर दिवस घालवायला हवा तर काहीतरी संकट यायला हवे म्हणून याला पुढे केलं. हे संकट उभं राहिलं. आणखी दुसरं कारण, ही माझी पत्नी रुक्मिणी, तिने मला साथ दिली. जगासमोर एक आदर्शही ठेवायचा होता. नवरा बायकोत भांडण असावं, भांडण नाही तर संसार नाही. पण ते भांडण विकोपाला कधी जाऊ नये. आणि किती भांडण विकोपाला गेलो तरी नवऱ्याचा त्याग करून जाऊ नये. नवऱ्याचा त्याग केल्यानंतर काय घडतं हा अनुभव तिला आला, तोही तुझा कर्मी झाला. या सर्व घटना मला घडवायच्या होत्या आणि म्हणूनच हे सर्व घडविले. आई शपथ, काय? आई शपथ, मी खरं सांगतो. ही वाईट दृष्टीला पाहिलं नाही. पण ज्यावेळी ही माऊली आली त्यावेळी मला कळलं या माऊलीचं दर्शन होण्याचा हा जवळचा मार्ग. देवा, ते दर्शन झालंय. इतर सारं जे घडलं ते महत्वाचं आणि त्याच्यावेळी जास्त महत्वाचं काय असेल तर हा सुधारला. नक्की, कारण बिघडलो नाही. माझा मार्गच बरोबर, फक्त नवविधातील एक नशीब जबाब मेला असता म्हणणार नव्हतो. आणि सकारात्मक या जगाचा नियम नव्हे, जगासमोर आदर्श ठेवतो. आणि तो आदर्श काय असेल तर या जगात भक्ती महत्वाची आहे. आणि ती भक्ती साकारच करीत असताना द्वेषभाव कुणीही ठेवू नका, वैरत्व कुणीही बरं जाणू नका. त्याच्यासाठी देव पावला जातोय. मग नारदा यांच्या जीवनात सुख व्हायला हवाय आणि तो यांचा हात द्या. नक्की ते नवरा